आ, नमस्कार सर्वांना नमस्कार. आवाज येतोय ना? आता विषय असा आहे की मुळामध्ये आता तुमच्या बैठकीमध्ये काय काय चर्चा झाली हे मला माहीत नाहीये. परंतु मी जरा एकमार्गी आधी बोलतो, मग तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला विचारा. आत्ता कुणगुळे साहेबांनी आत्ता ही जी बैठक घेतलेली आहे ती बहुतेक करून आपल्या वाढीव पेन्शनच्या प्रस्तावाबद्दलच्या पुढच्या डेव्हलपमेंटच्या सगळ्या माहित्या मिळाव्यात या दृष्टिकोनातनं असावी असं माझं एक म्हणणं आहे, कारण त्यांनी काल मला तसं बोलले होते. मुळामध्ये मंडळी विषय असा आहे की आपली जी वाढीव पेन्शनची जी योजना आहे ही आपल्याला स्वीकारावी लागली, कारण आपण EPS 95चे जे सदस्य झालो त्यावेळेला आपल्याकडे फार मोठी चर्चा 1996 साली BR 624 ची चालू होती आणि BR 624 ही योजना EPS 95ची जी आत्ता आपण जी वाढीव पेन्शन मागतोय त्या पेन्शनच्या तोडीस तोड आणि त्याच्याही पेक्षा चांगली आहे अशा पद्धतीचं एक वातावरण आपल्या सर्वांच्याकडे होतं. परंतु BR 624 मध्ये जी काय ग्रोथ धरलेली होती 12% आपण त्याच्यामध्ये ग्रोथ धरून BR 624 ची रचना केली होती. कालांतरानं ह्या BR 624 असल्यामुळे 1997 साली EPS 95 ची आत्ता जी आपण योजना मागतोय की प्रत्यक्ष वेतनाप्रमाणे आम्हाला पेन्शन मिळावी, या 1997 सालच्या आपल्या BR 758 नुसार आपण कंपनीनं आपल्या म्हणजे त्यावेळेच्या बोर्डाने आपल्याला या योजनेमध्ये सहभागी होण्यापासून रोखलं आणि त्यांनी स्पष्ट असं म्हटलं मंडळ निर्णयामध्ये की ही योजना म्हणजे आत्ता जी आपण मागतोय ही योजना कर्मचाऱ्यांच्या हिताची आणि फायद्याची नसल्यामुळे त्यांचे जॉईंट ऑप्शन फॉर्म भरून घेऊन ते EPS कडे पाठवण्यात येऊ नयेत अशा पद्धतीचा BR आपल्या मंडळाने त्यावेळेला मंजूर केला. ही गोष्ट आहे 1997 सालची. त्यावेळेला आणि त्यानंतर 2014 सालापर्यंत EPF 95 या स्कीममध्ये आपल्याला सिलिंग होतं. पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 531 रुपये जायचे, नंतर ते वाढले, नंतर ते आता 1200 पर्यंत येऊन आपण पोहोचलो आणि या 1200 रुपये आपण देतो आहे ते त्याचं प्रमाण आहे 15,000 रुपये जी आपला बेसिक आणि DA धरून जी पगाराची सिलिंग आहे याच्या 8.33% म्हणजे आपले होतात किती, तर 1200 रुपये होतात. ते 1200 रुपये आपण त्या EPF कडे आपण रेग्युलर पाठवत होतो आणि या अनुषंगाने आपल्याला जी पेन्शन बसली, आता EPFचा 95चा जो मेंबर आहे त्याला मिनिमम पेन्शन दिली जाते 1000 आणि आत्ता जो लेटेस्ट रिटायर्ड झालेला आहे तो 1995चा सदस्य असेल आणि जर का त्याची सेवा सगळी पूर्ण झालेली असेल तर आपल्याला पेन्शन त्याची मिळते अराउंड 4900 रुपये. अराउंड मी सांगतोय, हे सगळे आकडे जे आहेत ना हे अगदी तंतोतंत नाही आहेत, म्हणजे आता त्याच्यामध्ये थोडंफार मागे पुढे असेल तर आपल्याला 4900 रुपयापर्यंत आत्ता पेन्शन मिळते. 1000 रुपयापासून 4900 रुपयापर्यंत ही पेन्शन आहे. ही आपण जोपर्यंत हयात आहोत तोपर्यंत मिळणार. सरासरी आयुर्मान याच्यामध्ये पकडलेलं आहे 70 वर्ष, जे केंद्र सरकारने मान्य केलेलं आहे आणि 70 वर्षानंतर समजा तो मेंबर हयात असेल तर त्या मेंबरला, आणि मेंबर मयत झाला असेल तर त्याच्या वारसाला, आणि जर वारस अपंग असेल, दिव्यांग असेल, मंदबुद्धी असेल तर तो वारस हयात असेपर्यंत त्याला ही पेन्शन 50% रेटनी चालू राहते. आता जर का आपण सर्वजण जे आहात ते साधारणपणे गेल्या 3-4 वर्षामधले निवृत्त लोक असं जर का धरलं तर आपल्या प्रत्येकाला 4000 रुपये एवढीच पेन्शन आपल्याला मिळालेली आहे. बरोबर आहे ना साहेब? साधारण 4000 रुपये आपल्याला पेन्शन मिळालेली आहे आणि 4000 रुपये पेन्शन ही आपण असेपर्यंत आपल्याला तशीच मिळत राहणार आहे. मुळामध्ये आता लक्षात घ्या की BR 624 ची पेन्शन योजना येणार असल्यामुळे दुसऱ्या BRने 1997 सालामध्ये आपल्याला EPF कडे जॉईंट ऑप्शन द्यायला रोखलं गेलं. आता सर्वोच्च न्यायालयाने 4/11/2022 ला एक निकाल दिला आणि हे असं रोखता येणार नाही अशा पद्धतीची भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतली. आता सर्वोच्च न्यायालयाने ही भूमिका घेतल्यानंतर आपल्या CPF ट्रस्टने काय केलं? आता CPF ट्रस्टचा रोल काय, तर मुळामध्ये MSCBचा जो माणूस निवृत्त होतो, MSCB आय एम नॉट टॉकिंग अबाउट डिस्कॉम, मी पारेषण बद्दल बोलत नाहीये, जनरेशन बद्दल बोलत नाहीये. आपल्या 3 उपकंपन्या झाल्या असल्या तरी EPFच्या लेखी आपला 1250 जो काही कोड आहे त्याच्यामध्ये MSCB ही एकच कंपनी रेकग्नाइज्ड आहे त्यांच्याकडे, बाकीच्या 3 कंपन्यांना तिथे व्हॅल्यू काहीही नाही. तर आता ह्या कंपन्यांमधील जो कर्मचारी निवृत्त होतो तो त्याचा पेन्शन प्रस्ताव, त्याच्या संपूर्ण सेवा काळात तो राहिलेल्या गैरहजेरीची नोंद, त्याच्या फॅमिलीची माहिती, त्याच्यानंतर त्याचं बँक खातं कुठल्या ह्याच्यामध्ये आहे, नवरा बायकोचा एकत्र फोटो, ही जी सगळी प्रोसिजर आहे
ही CPF ट्रस्ट हा MSCBच्या वतीनं पूर्ण करतो. लक्षात आलं ना. आणि MSCBचा हा CPF ट्रस्ट म्हणजे आपला EPFOकडे असलेला एकमेव दुवा आहे. आपले जे संपूर्ण CPF रूल्स आहेत हे आपल्याला लागू आहेत आणि हे EPFचे जे रूल्स आहेत हे तयार केलेले आहेत ते कशावरनं केलेले आहेत तर EPFनी जे काय आपल्याला दिलेले होते गाईडलाईन्स त्याच्याप्रमाणे केलेले होते. आता सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा झाल्यानंतर 2022च्या नोव्हेंबरमध्ये निकाल लागला. त्यानंतर तुमच्या सर्वांच्या लक्षात असं असेल की जॉईंट ऑप्शन फॉर्म देण्यासाठी आपल्याला त्यांनी एक 3-4 महिने आपल्या घेतलेले होते. आपल्या कंपनीनं MSCBने घेतले होते. MSCBने ते त्या का घेतले तर मुळामध्ये ही प्रोव्हिजन आपल्या रूलमध्ये आहे का, EPFO ते ऍक्सेप्ट करेल का, हे सर्व चेक करण्यासाठी 3-4 महिने घेतले. त्यानंतर सर्क्युलर काढलं आणि साधारण तुमच्या लक्षात असेल मार्च 2023 पासून आपले जॉईंट ऑप्शन फॉर्म हे स्वीकारले जायला लागले. हे झालं ते झालं आणि त्यानंतर आपल्याला EPFOने सुद्धा एक विंडो ओपन करून दिली की तुम्ही जॉईंट ऑप्शन फॉर्म मॅन्युअल देऊ नका, तर तुम्ही या विंडोच्या थ्रू अपलोड करून ॲक्नॉलेजमेंट घ्या तुमची आणि ही ॲक्नॉलेजमेंट घेतल्यानंतर संपूर्ण वेतनाची जी शीट आहे ही शीट सकट CPF ट्रस्टनी ॲक्सेप्ट करून हे फॉर्म EPFOकडे पाठवावेत. मग EPFO ते बघेल आणि ते तुम्हाला निर्णयांकित करून देईल. अशा प्रकारची भूमिका EPFने घेतली. आपल्या CPF ट्रस्टनी आपण इलिजिबल आहोत हे पडताळणी केली आणि या पडताळणीनंतरच आपले जॉईंट ऑप्शन फॉर्म EPFOकडे पाठवले. पण झालं काय, 2 वर्ष झाली ह्याच्यामध्ये काहीही झालं नाही. शेवटी आमचे प्रवीण वाघ आहेत किंवा मी आहे, आम्हाला समजत नव्हतं नक्की काय करायचं. श्याम बोसके साहेब आहेत नागपूरचे, अशा सगळ्या मंडळींना लक्षात येत नव्हतं की आता ह्याच्यामध्ये करायचं तरी काय, कारण आपल्याकडे कुणी सांगत नव्हतं. CPF ट्रस्टकडे गेल्यानंतर ते म्हणायचे आमच्याकडनं सर्व कागदपत्रांची पूर्तता झालेली आहे, EPF अजून देत नाही. म्हणून मग आता काय झालं की प्रवीण वाघ साहेब जे आहेत नाशिकचे, त्यांनी शास्त्रशुद्ध रीतीने अगदी माहितीच्या अधिकारामध्ये माहिती घ्यायची ती घेतली आणि मध्ये 2 वर्ष मिळाले आपल्याला, म्हणजे खूप मोठा कालखंड मिळाला. या 2 वर्षामध्ये आम्ही काय काय केलं तर सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आम्ही जाऊन आलो, रत्नू साहेबांकडे जाऊन आलो, त्याच्यानंतर अनिल ओके म्हणून एक जे दुसरे कमिशनर आहेत EPFचे त्यांच्याकडे जाऊन आलो. पण आमचं काहीही पुढे चालेना. EPF म्हणतं आम्हाला कागद मिळालेले नाहीत, CPF म्हणतं आम्ही सगळे कागद दिले. म्हणजे EPF ट्रस्ट म्हणतो आजही त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला त्यांनी पुरेशी माहिती दिलेली नाही, आम्हाला पुरेसे कागदपत्र दिलेले नाही. तर या सगळ्या घडामोडीनंतर आपण त्यांना आमरण उपोषणाची नोटीस दिली. आमरण उपोषणाची नोटीस प्रथम वाघ साहेबांनी आपल्याला दिली. प्रवीण वाघ साहेब जे आहेत त्यांनी आधी नोटीस दिली आणि ह्या नोटीस नंतर भरपूर सूत्र हलायला लागली. या नोटीसला पाठिंबा देण्यासाठी मी, त्याच्यानंतर श्याम बोसके साहेब आहेत, त्याच्यानंतर आपले ठाण्याला संतोष वहाणे साहेब आहेत, त्याच्यानंतर अशी बरीच मंडळी एकत्र आलो आपण आणि आपण ह्या सगळ्या उपोषणाच्या मार्गाला ठाम राहिलो. याचं महत्वाचं कारण असं होतं की आपल्याला एकतर चांगली व्यवस्थित माहिती मिळणं गरजेचं होतं आणि 28 जानेवारीला आपण उपोषण करणार EPFच्या विरुद्ध अशा प्रकारची आपण नोटीस दिली. या नोटीसमुळे झालं काय तर पोलीस डिपार्टमेंटनी एक त्यांचे प्रतिनिधी दिले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आधी यांचं काय कॉम्प्रोमाइज होतंय का बघा. मग पोलिसांनी त्या रत्नू साहेब जे आहेत, सुमेर रत्नू, त्यांच्याबरोबर आपली एक मीटिंग घालून दिली. ते मी व्हिडिओमधून यापूर्वी सांगितलेलं आहे. आणि ह्या मीटिंगमध्ये आमच्या निदर्शनाला असं आलं की EPF ट्रस्ट हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे, तरी सुद्धा EPFची माणसं धारावीला आपल्या CPF ट्रस्टच्या ऑफिसामध्ये येऊन गेली. IRS लेवलचे अधिकारी होते, त्यांनी प्रत्यक्ष जागेवरती व्हिजिट केली. या व्हिजिटमध्ये सुद्धा त्यांनी कुठले कुठले कागद पूर्ण नाहीत याची यादी त्यांच्याकडे दिली आणि ही यादीची पूर्तता केलेली नाही हे त्यांनी आम्हाला तिथे अगदी डॉक्युमेंटरी प्रूव्ह करून दिलं. आता ह्याच्यामध्ये झालं कसं की CPF हा आपला एम्प्लॉयर आहे, म्हणजे CPF म्हणजे MSCB CPF ट्रस्ट हा आपला एम्प्लॉयर आहे. आपली जी माहिती पेन्शन प्रस्तावासोबत जाते त्याची कॉपी CPF ट्रस्टकडे असते. सायमल्टेनियसली तीच कॉपी EPFकडे पण असते, पण EPFची कॉपी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या ऑफिसमध्ये नसते, तर ती जिथून आपली PPO निघते, म्हणजे आता काही सोलापूरची तुमची नांदेडहून निघत असेल किंवा तिथे जे काय EPFचं ऑफिस आहे केंद्रीय भविष्य निर्वाह निधी संघटनचं, तिथून निघते. आमची कोकणातल्या लोकांची आणि कोल्हापूर सांगली भागातल्या लोकांना कोल्हापूर ऑफिस आहे, तिकडे कॉपी येते आणि त्यानंतर आपल्या PPO प्रमाणे आपल्याला पेन्शन आपल्या खात्यामध्ये सुरू होते. आता CPF आम्हाला असं सांगायला लागलं की आम्ही त्यांच्याकडे माहिती दिली आहे,
पण त्याच वेळेला सायमल्टेनियसली आम्ही CPF ला पण आम्ही एक नोटीस दिली की तुम्ही हे नक्की सगळे अर्ज जे पाठवले त्यावेळेला आपल्या नियमाची कुठल्या प्रकारे तरतूद आहे, कारण सुमीर रत्नसाहेब आम्हाला म्हणाले होते की मुळामध्ये तुमच्या रूलमध्ये अशा प्रकारे वेतनाप्रमाणे तुम्हाला पेन्शन देण्याची प्रोव्हिजनच नाही, अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं CPF ट्रस्टच्या रूलमध्ये. मग तेही आम्ही अनुदीप दिघे साहेबांच्या जवळ चर्चा केली आणि त्यांच्या आम्ही निदर्शनाला आणून दिलं. त्यांचं म्हणणं असं आहे. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, गरजू कोण आहेत तर आमचे कर्मचारी आहेत. कर्मचारी आहेत MSCBचे. कर्मचारी आणि EPFचं डायरेक्ट रिलेशन येत नाही, ते CPF ट्रस्टच्या थ्रूच येतं. त्यामुळे CPF ट्रस्टने ह्याच्यामध्ये काय ती डेव्हलपमेंट करावी, ह्याच्यामध्ये प्रमुख भूमिका CPF ट्रस्टने घेतली पाहिजे आणि MSCBच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन कशी मिळेल हे आपण पाहिलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका आम्ही त्या ठिकाणी अनुदीप दिघे साहेब यांच्याकडे मांडली. त्याच वेळेला आम्ही त्यांना 4 तारखेला मार्चच्या आम्ही उपोषण या विषयासाठी करणार अशी नोटीस दिली. हे सगळं 28 तारखेला जानेवारीचे झालं आणि 6 फेब्रुवारी पासून आपल्या सगळ्यांचे पेन्शनचे अर्ज रिजेक्ट केले EPFने. काही ते काय झालेले आहेत मंजूर, त्या मंजुरींच्या संख्या अजून हातामध्ये नक्की आलेल्या नाहीयेत. पण एक जो अभ्यास केला आपण त्या अभ्यासाप्रमाणे 14 सालामध्ये ज्यांच्या अपॉइंटमेंट झालेल्या आहेत, जे नोकरीमध्ये गेलेले आहेत, तेवढ्या लोकांचे काही लोकांचे अप्रूव्ड असं दिसायला लागले, बाकीच्यांचं काहीही दिसत नाहीये. तर आता विषय असा आहे की मुळामध्ये आपल्याला EPF 95 ची पेन्शन ही मिळाली पाहिजे, कारण ती केंद्र सरकार देणार आहे. नंबर 2, CPF ट्रस्टनीच हे सगळं जे काय मधलं कार्यक्रम करायचा आहे तो केला पाहिजे. कारण ह्याच्यामध्ये असं आहे की जर आपण कोर्टामध्ये गेलो तर आपण 2 पार्ट्यांच्या विरुद्ध जाणार, एक CPF ट्रस्ट आणि दुसरा EPFO. EPFO त्यांचे हात वर करील, ते सांगेल CPF ट्रस्टची जिम्मेदारी आहे, त्यांनी केलेलं नाही. म्हणजे मग फक्त आपल्यासमोर पार्टी राहील MSCB CPF ट्रस्ट विरुद्ध समजा एक वैशंपायन, अशी ती केस राहील. कारण EPF म्हणणार कोर्टामध्ये प्रूव्ह करील आम्ही एवढे वेळा गेलो होतो, याने हे कागद दिलेले नाहीत, यांच्या रूलमध्ये प्रोव्हिजन नाहीये. मग आता जर का MSCBचं बरोबर आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की BR आपला जो आहे 758 त्याच्याप्रमाणे आपण हायर ऑप्शनचे फॉर्म पाठवू नये असा मंडळानेच खोडा घातलेला होता. यामुळे आता मंडळाची जबाबदारी ही आहे की आता EPF जर का आम्हाला वाढीव पेन्शन नाकारत असेल तर ती देणं नियमाधीन कसं आहे हे सिद्ध करून देण्याची जबाबदारी MSCBची आहे, असं आज मितीला आमचं नक्की म्हणणं आहे. तर आपण आता सांगतो या विषयावरती. आपण रिजेक्ट झाल्यानंतर मी MSCDCLचे जे संपूर्ण CPFचं काम बघणारे आहेत, मी भूषण कुलकर्णी साहेबांना ज्यावेळेला विचारलं की साहेब असा असा विषय मी बोलू का तुमच्याजवळ, ते म्हणले माझ्याजवळ बोलू नका, राजेंद्र पांडे आहेत, हे सर्व CPFचं आणि पेन्शनचं हे कामकाज बघतात. तर EPF आणि CPFचं काम बघणाऱ्या पांडे साहेबांना मी ज्यावेळेला फोन केला त्यावेळी पांडे साहेबांना मी विचारलं की मी या फोनबद्दल बोलू का. त्यांनी मला सांगितलं बोला ना तुम्ही, त्याच्यामध्ये काही लपवायचं काही नाहीये. तर त्यांनी आता काय केलंय की 2018 साली पत्र क्रमांक 40नी EPFला आपल्या ग्रॉस सॅलरीवरती डिडक्शन करण्याबद्दलचं एक पत्र दिलं होतं. 40 आणि 41 अशा पद्धतीचा मेल त्यांनी EPFला दिला आणि हा मेल मी आपल्या ग्रुपवरती सगळ्यांना शेअर केलेला आहे. म्हणजे ॲज अ MSCB म्हणून MSCDCLच्या GM HRनी ते पत्र EPF ट्रस्टला दिलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्याला ह्या पत्राच्या आधाराने EPFनी ही सगळी प्रपोजल मंजूर करायलाच पाहिजे, अशा पद्धतीचं म्हणणं MSCBचे आपले पांडे साहेब त्यांचं आहे. त्यानंतर मी कालही त्यांना फोन केला. काल त्यांना मी विचारलं, म्हटलं साहेब पुढे डेव्हलपमेंट काय, तुम्ही जाणार होतात दिल्लीला, तुम्ही जाणार होतात बांद्र्याला. नाही म्हणाले आम्हाला अजून तसं हे मिळालेलं नाहीये, काय तिथे आम्हाला कोण भेटतील किंवा काय चर्चा होईल याचा ॲश्युरन्स आम्हाला मिळालेला नाहीये, त्यामुळे आम्ही काय केलेली नाही. तर आता मुळात सर्व कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचं असं आहे की आपण जी नोकरी करायला इथे सुरुवात केली MSCB मध्ये, ती आपण मरेपर्यंत व्यवस्थित आर्थिकदृष्ट्या सक्षम राहून जगू यासाठी केली. आपल्याकडे परीक्षा झाल्याशिवाय कोणाची भरती झालेली नाही. तेच जर का एखाद्या शाळेमध्ये शाळेचा जो तास संपल्यानंतर टोल वाजवणारा जो शिपाई असतो त्याची पेन्शन आणि आपल्या CEची पेन्शन याच्यामध्ये जर का तुम्ही तुलना केली
तर आज तो शिपाई आपल्यापेक्षा 100 पटीने सुखी आहे. कारण सामाजिक ह्याच्यामध्ये भरपूर आस्पेक्ट आहे हो. तुमचं एकदा आलेले पैसे आहेत, हे तुमचे संपत चालले की कुटुंबाचं सुद्धा त्या बऱ्याचशा लोकांकडे दुर्लक्ष व्हायला लागले. मुलाला गाडी घेऊन दिली, धंदा काढून दिला, लाईन स्टाफची परिस्थिती अशी आहे, पैसे संपले म्हटल्यानंतर आता त्यांना घरात कोण विचारत नाहीये. हीच जर का पेन्शन येत राहिली असती, त्याला पैसे नसते मिळाले तर चाललं असतं ना, काय फरक पडणार होता. तर त्यामुळे आपल्याला अशा प्रकारचे एक व्यवस्थित दोघांचा चरितार्थ निदान चालेल अशा पद्धतीची पेन्शन मिळणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी हाच BR 624 आता मिळेल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काय तितकीशी खात्री राहिलेली नाहीये. BR 624 ची पेन्शन होणं हे आर्थिकदृष्ट्या आता कितपत व्हायबल आहे, कारण त्याच्यामध्ये 12% ग्रोथ व्याज मिळेल अशा पद्धतीची ती रचना केलेली होती. माझ्याकडे BR 624 पण पूर्ण आहे, तोही मी वाचलेला आहे. तर त्यामुळे तो विषय आपण जरा बाजूला ठेवूया. आणि आता जी वाढीव पेन्शन आहे त्या वाढीव पेन्शनसाठी आपल्याला आता आग्रह धरायला लागेल, तो फक्त MSCB आणि फक्त MSCB आणि MSCBच. मग याच्यामध्ये आपल्या सचिव मॅडम आहेत, आभा शुक्ला मॅडम आहेत, आपले अध्यक्ष आहेत देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. या दोघांपर्यंत हा विषय स्ट्रॉंगली पोचला पाहिजे. एक वैशंपायन किंवा एक प्रवीण वाघ किंवा एक आणखीन कोणीतरी म्हणून तो विषय तेवढासा आपला पोचणार नाही. हा प्रश्न सर्व 20 कर्मचाऱ्यांचा आहे. सर्व 20 कर्मचाऱ्यांना आता 1000 ते 4,900 रुपयापर्यंतची पेन्शन मिळते, त्याऐवजी 20,000 ते 45,000 रुपयापर्यंतची पेन्शन त्यांना मिळायला लागेल. म्हणजे आता वरच्या पदानुसार वाढेल ती, कारण लाईन स्टाफ पासून तुमचे सी किंवा डायरेक्टर पर्यंतचे सगळे कर्मचारी येतील. आणि ही मानसिकता मला MSCBची आत्ता तरी आम्ही एवढे वेळा भेटलो, पण आम्हाला अशी अजिबात दिसली नाही की आपणहून जावं, EPF कडे बसावं, त्यांना काय पाहिजे विचारावं, अशी कुठेही नाही. हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. नंबर 2, आपल्या सर्व संघटना या कारण त्याचं मला माहीत नाही, परंतु ज्या प्रमाणामध्ये प्रोएक्टिव्हली त्यांनी काम करायला पाहिजे होतं त्याप्रमाणे प्रोएक्टिव्हली काम करताना दिसत नाही. आज सगळीकडनं त्यांना प्रश्न विचारायला लागल्यानंतरच आज बऱ्याचशा संघटनांनी आपण पण काहीतरी करायला पाहिजे या जाणीवेतून ते एक काहीतरी करायला लागलेत. आणि काय करतायत याच्याबद्दल अजून काही कुठे तसा ठोस काही आमच्याकडे माहितीचा अहवाल आलेला नाही. नुकतीच आपण हा बोला साहेब. 25 तारखेला आंदोलन नाही आहे. आपण जी नोटीस दिलेली आहे त्या नोटीस प्रमाणे त्यांनी 14 तारखेला फेब्रुवारीच्या पर्यंत आपल्याला या प्रकरणामध्ये काय MSCB करतं याची माहिती द्यायची होती. आणि आपण 25 तारखेला अशासाठी मी जातोय, प्रवीण वाघ साहेब तिकडून एखाद्या वेळेस नाशिकहून येतील आणि असं कोण वैयक्तिक लेवलवरती आम्ही ह्या गोष्टीची चौकशी करायला आपण जातोय. आपण 25 तारखेला साहेब आम्हाला पाठिंबा म्हणजे एवढं असं पाहिजे की 3 तारखेनंतर मार्चच्या ज्या वेळेला आपलं मुंबईला उपोषण वगैरे काय ज्या वेळेला असेल त्यावेळी आपल्याला जास्तीत जास्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाठिंबा निर्माण झाला पाहिजे. नाहीतर एक लक्षात घ्या साहेब, तुमचे माझे दिवस कसेही जातील, पण ही पुढची पिढी आहे ना. आता मी तुम्हाला सांगतो, मी नोकरीला लागलो त्यावेळी, तुम्ही नोकरीला लागलात त्यावेळेला तुम्हाला अर्धा तोळा सोने इतका पगार होता. रिटायर्ड झालेत त्यावेळी 2.25 तोळे सोनं घेण्या इतकाच तुम्हाला पगार होता. म्हणजे तुमचा पगार वाढला किती? जेमतेम 5 पट वाढला. नोकरी किती वर्ष झाली असेल? 30 वर्ष 35 वर्ष झाली असेल. आकड्याने बघायला गेलात तर तुमचा पगार त्यावेळी होता 1400 रुपये आणि आता रिटायर्ड होताना झाला तुमचा 1,80,000 रुपये. पण तुम्ही तेच जर का सोन्याच्या दराशी म्हणजे बाजारभावाशी जर का कुठे टॅली करून बघितलं तर मधल्या 30-35 वर्षामध्ये 30 वर्षामध्ये जेमतेम 4 ते 5 पट पगार वाढलाय. आणि पेन्शन ही तुमची जर का एवढीच जर का असेल तर त्यावेळेला महागाई किती असेल ही तुम्ही रुपयांमध्ये कॅल्क्युलेट करा. आणि जर अपघाताने एखादा माणूस 85व्या वर्षी जिवंत राहिला तर त्यांनी खायचं काय या 4,000 रुपयामध्ये? जे काय आता रिजेक्शन झालेले आहेत त्याला विरोध करायचा, इंडिव्हिज्युअल विरोध करायचा आणि संघटनेतर्फे पण विरोध करायचा. आणि तुमच्या कशासाठी कुठल्या ग्राउंड तुम्ही आम्हाला रिजेक्ट केलाय याची अगोदर माहिती आपण मागून घेणार आहे. नंतर इंडिव्हिज्युअल नाही, त्यांनी माहिती दिलेली आहे. 10(1) नंबरचा जो आपला रूल आहे तो परमिट करत नाही आपल्याला, असं ते आपल्याला लेखी उत्तर त्यांचं आलेलं आहे.
10(1) नंबरचा जो सीपीएफचा रूल आहे त्या रूलमुळे सर आमच्या ईपीएफ संघटनेचे जे लीगल अनाउन्सर आहेत ना, म्हणजे सेंट्रलचे जोडे साहेब, काल त्यांच्याशी मी आत्ताच बोललो, तर त्यांना मी जे आम्ही पत्र तयार केलं ते ड्राफ्ट तयार केलं होतं. माझ्यामध्ये तुम्हाला पण पाठवलं, व्हॉट्सअपवर पण मी पाठवून दिलंय. तर ते तुम्ही वाचलं असेल. तर आता ते जोडे साहेब तुमच्या मताशी मी सहमत आहे. आपलं असं ठोस निर्णय घेतलं तर, कारण काय माहिती का बा, इतक्या दिवस आपण 15 वर्षापासून वाटतोय त्याचे वेगवेगळे भूमिका आता तुला ठोस भूमिका घेतल्याशिवाय हे सर्व होत नाही. तर याच्यामध्ये कसं झालं म्हणजे एमएससीबी आणि तुमचं एसटी महामंडळ आणि हे दोन त्याच्यामध्ये अडचणी आले. साहेब याच्यात फक्त एकच आहे साहेब, 1 मिनिट फक्त बोलतो मी. एसटी महामंडळाचा असा प्रॉब्लेम आहे, त्यांनी त्यांच्या डेपोनिहाय सीपीएफ नंबर बदलले. म्हणजे आपलं कसं नोकरी लागला त्यावेळेला जो सीपीएफ नंबर मिळाला तो रिटायरमेंट पर्यंत राहिला, कारण आपलं सेंट्रलाइज ईपीएफशी कनेक्शन होतं बांद्र्याला. त्यामुळे आता झालंय कसं की इंडिव्हिज्युअल आपण कोर्टामध्ये कोणी गेलो तर आपण दोघांना पार्टी करावं लागेल. मी मगाशी परत सांगितलंय, तुम्ही झोडे साहेबांजवळ पण बोला, मी कविश डांगे साहेबांजवळ आपलं नेहमी बोलणं असतंय. आमचं नेहमी बोलणं असतंय. आणि याच्यामध्ये असा विषय आहे की सीपीएफ आणि ईपीएफच्या विरुद्ध जर का आपण दोघांच्या विरुद्ध जर का पार्टी करून आपण केस केली इंडिव्हिज्युअली कोणी, तर सीपीएफ सरळ सरळ त्याच्यामध्ये फक्त एमएससीबीला शेवटी ठेवील आणि एमएससीबी काय आपल्याला पेन्शन देऊ शकणार नाही. सीपीएफ ची आजची परिस्थिती बघता 600 कोटी रुपये ते लॉसमध्ये आहेत ऑलरेडी. आणि गेली 10 वर्ष आपले ट्रस्टी हे आपले युनियनचे लीडरच राहिलेले आहेत. ते 6 ट्रस्टी आपले आहेत, माझे आहेत, तुमचे आहेत, कुणाचे ज्या ज्या संघटना आहेत त्या मुख्य संघटनांचेच प्रतिनिधी ट्रस्टी राहिलेले आहेत. 6-7 वर्ष तो ट्रस्ट गाळामध्ये चाललाय. तुमच्या माझ्या कानावरती ह्या गोष्टी आणल्याच नाहीत कुणी. त्यामुळे संघटना आत्ता ह्या दिवशी कशा प्रकारची भूमिका घेतील याची आपण वाट न पाहता आपण जी भूमिका घेतलेली आहे त्याला पाठिंबा द्यावा. आणि सर्वांना काही करायचं नाहीये, 1 रुपया वर्गणी नाही आपल्याला द्यायची. फक्त मुंबईला या. मुंबईला येणं शक्य नसेल तर आपण पुढे मार्ग काढू की जिल्हा न्याय जर का तुम्हाला तिथे जिल्ह्याला बसणार असाल ईपीएफच्या बाहेर तरी तिथे उपोषणाला बसावं. अशा प्रकारची योजना आपल्याला काहीतरी करावी लागेल, आपल्यालाच करावं लागेल. ठीक आहे सर, आमचं तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा राहील आणि जास्तीत जास्त लोक मुंबईला यायचा प्रयत्न करू. आता आम्ही मीटिंग कंटिन्यू करतो साहेब, संध्याकाळी तुम्हाला धन्यवाद. धन्यवाद, तुम्ही आम्हाला बोलावलं, माझे विचार ऐकून घेतलात, आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद, आभारी आहे. मी संध्याकाळी तुम्हाला. ओके सर.